श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप भावनिक आहे, कारण आज मी माझ्या प्रवासात मदत केलेल्या जीवाभावाच्या लोकांना धन्यवाद देण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे। जेव्हा माझा प्रवास सुरू झाला होता तेव्हा मी एकटी नव्हते। माझ्याबरोबर माझी मुलगी, माझे पती माझ्यासोबत होते, नातेवाईक, मित्रपरिवार। मला या माणसांच्या रूपात साथ मिळाली। या सगळ्या मदत करणाऱ्या लोकांमध्ये मला जाणवलेली शक्ती म्हणजे माझे स्वामी समर्थ महाराज। त्यांची माझ्यावर असलेली कृपा। आजारी असताना मन, शरीर, भावना सगळं थकलेलं होतं। त्या काळात हे लोक देवदूत म्हणून माझ्या आयुष्यात आले। माझ्या अगदी जवळच्या लोकांनी मला आर्थिक मदत केली। शिकवलेले धडे आयुष्यभर राहतात। ज्यांनी त्या काळात माझ्या आयुष्यात देवदूतासारखं काम केलं त्या सर्वांना हा व्हिडिओ समर्पित आहे। पावसाळ्याचे दिवस होते। ट्रेनने, बसने प्रवास करणं शक्य नव्हतं, कारण शरीर खूप अशक्त झालं होतं। तेव्हा माझ्या मुलीच्या सासूबाईंनी एका संस्थेचा पत्ता शोधून दिला। त्या संस्थेतून लोक कॅन्सर पेशंटला फुकट सेवा देतात। त्यामुळे माझा थोडा आर्थिक भार कमी झाला आणि प्रवास सुखकर झाला। आज त्या प्रत्येकासाठी मला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे। त्या काळात एक गोष्ट समजली। आपण कधी कधी विचार करतो आपण एकटे आहोत। खरं म्हणजे योग्य वेळी योग्य लोक आपल्या आयुष्यात येतात। मला प्रश्न पडला होता, खूप कठीण काळ होता। आता मला मदत कुठून मिळणार आणि कठीण काळात आपण तो प्रसंग कशा पद्धतीने हाताळणार आहोत हे पण आपल्याला माहीत नसतं। पण मदत येते आणि ते नियोजन स्वामींनीच करून ठेवलेलं असतं। कधी मित्रमैत्रिणींच्या रूपाने, कधी अनोळखी लोकांच्या, कधी एखाद्या संस्थेच्या रूपात मला इथे मदत मिळाली। आधारवाहिनी या संस्थेच्या टॅक्सी सेवा आणि जवळचे जपलेले जीवाभावाचे स्नेही त्यांच्याकडून मला आर्थिक मदत मिळाली। मित्रमैत्रिणींकडून मानसिक आधार मिळाला। आज त्या सगळ्या लोकांचे मनापासून धन्यवाद आहे, कारण त्या मदतीमुळेच माझा हा खडतर प्रवास थोडा सोपा झाला होता। आज मी तुमच्याबरोबर हा अनुभव शेअर करते आहे। जर तुम्हीही या कठीण काळातून जात असाल, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही। मदत मागणं हे कमजोर असण्याचं लक्षण नाही। मदत स्वीकारणं ही ताकद आहे। आज पण मी हिलिंगमध्ये आहे, पण आता मी शांत आहे, समजूतदार आहे, कृतज्ञ आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुमच्या आयुष्यातही ज्यांनी कोणी तुम्हाला मदत केली असेल त्यांना मनातल्या मनात का होईना थँक्यू म्हणायला, धन्यवाद द्यायला विसरू नका। शेवटी एकच सांगेन, कठीण काळ कायम राहत नाही, पण त्या काळात मिळालेली माणसं, त्यांनी शिकवलेले धडे आयुष्यभर सोबत राहतात। ज्यांनी त्या काळात माझ्या आयुष्यात देवदूतासारखं काम केलं त्या सर्वांना हा व्हिडिओ समर्पित आहे। श्री स्वामी समर्थ।